ऑन द स्क्रीन तुम्ही पाहू शकाल क्रिशा 11 संघाचे पुरस्कर्ते गौतम शेठ पाटील आणि त्यांच्या सोबतीला आहेत धामणगावचे समाजसेवक सुरेशजी भोईर. ही एवन जोडी आहे आणि सध्या मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि या क्रिशा 11 संघ मात्र या ठिकाणी टॉप 8 मध्ये प्रवेश झालेला आहे आणि गौतमजी पाटील यांनी सुद्धा मात्र कॉमेंट्री पॅनलसाठी नक्कीच चांगलं योगदान दिलेलं आहे. तिन्ही दिवस त्यांचं मोलाचं सहकार्य आणि मी नेहमीच म्हणतो या गौतमजी पाटील यांच्याबद्दल मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती त्यांच्या खूपच मान आहेत. मग क्षेत्र कुठलाही असू द्या. पाहू शकाल धामणगावातील येणारा भविष्य युवा खेळाडू आता मात्र आपल्याला जास्तीत जास्त व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यामध्ये तुम्ही हिमेश माळी यांना सुद्धा पाहू शकाल. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. त्याच्या सोबतीला पाहू शकाल धामणगावचे दिलदार व्यक्तिमत्व आकाश भगत यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल खेळपट्टीवरती सज्ज आहे संतोष आणि विश्वनाथ आणि षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज संतोष. ओर द विकेटने मात्र मारा करेल. पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी परफेक्टली डिलिव्हरी हाताळली होती. लॉंग ऑनचा क्षेत्रशेक चेंडूवरती मात्र पोहोचतोय तोपर्यंत एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि एखादा वेळ आपलं वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं संतोषनं. ऑन साईडला आपण जर फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं तर अगदी मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे डीपमध्ये. तदनंतर शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल. तदनंतर अगदी शॉर्ट फाईन लेग आहे. फटका मिस टायमिंग हवेत आणि यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि पहिला धक्का लागत असताना ओम साई संघाला फलंदाज बाद होईल विश्वनाथ. फर्स्ट स्पर्श झाला आणि मात्र पाहू शकाल इष्टाच्या पाठीमागे कुठल्या प्रमाणे चूक झाली नाही. परफेक्टली 8:52 पहिला चेंडू हाताला गेला आणि विश्वनाथ बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना सुंदर पाटील. 5 चेहऱ्यावरती स्वीट स्माइल आहे. नक्कीच त्यांच्या संघाने आज टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय. ही सुद्धा एक चांगली बाब आहे. परंतु या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर डिपेंडिंग चॅम्पियन संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर झालाय. अर्थात द्रोण 11 संघाचा प्रवेश या स्पर्धेमधून मात्र संपन्न झाला. म्हणजे या सत्रामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. चांगली सुरुवात संतोषच्या वतीने पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र सुरू आहे आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सुंदर आय थिंक संतोष करत असताना ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर मिड ऑफ आहे. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. ओ हलूच कट केला जातो. गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून वेगाने ट्रॅव्हल झाला. रेस सुरू आहे. चेंडू पुढे शत्रशेक मागे. ओ माय गॉड. तिकडे लक्ष केंद्रित करा प्लीज. लवकर तिकडे लक्ष केंद्रित करा. कुठल्या प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी करायची आहे प्लीज. प्रयत्न चांगले होते. हा क्रिकेटची नशा आहे. हो नक्कीच. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय कधी आपण फ्रँचायझीसाठी खेळू द्या किंवा गावासाठी खेळू द्या आपण जीव ओतून खेळत असतो. प्राणपणाला लावून खेळत असतो आणि हेच ते दृश्य तुम्ही मैदानामध्ये पाहत आहात. ओ माय गॉड. हे प्रभू. चौकार या ठिकाणी जरूर आलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5.
चौकार पाहायला मिळाला आणि मात्र धाफलक्यावरती धाबा पडलेला पाहायला म्हणतात 1 गडी बाद 5. काय जबरदस्त युक्तीचा वापर सुंदर पाटीलने केला आणि गॅप सुद्धा चांगल्या पद्धतीने मात्र ते त्या ठिकाणी शोधलं गेलं. चला वेळ थोडासा कमी खर्च करा कारण यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये पाहिलं तर थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय. संतोष पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतो या अगदी पंचांच्या डाबा बाजूनं. ओव्हरपिच चिडवता मात्र फटका हवेत केला आहे. मिडऑफला क्षेत्रशेक होती. या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न खूपच चांगले होते परंतु झेल तिथे मात्र होऊ शकला नाहीये. जीवाची कुठली पर्वा न करता असताना मात्र त्या ठिकाणी काय सुंदर ड्राईव्ह लगावली आणि या गोष्टी घडल्या पाहिजेत. तुम्हाला जर नक्कीच एखाद्या स्पर्धेचं चॅम्पियन पद जर पटकावायचं असेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारचं खेळ सादर करावा लागते आणि हे दृश्य पहा रिप्लेमध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी 1 धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या वतीने 6 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर 40+ आहेत. एकीकडे संतोष तर दुसरीकडे सुंदर. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण नितीन पाटीलला पाहू शकाल. पूर्णपणे या संघाची त्याच्यावरती मदार आहे. हो जबरदस्त पुन्हा कट केला चेंडू गॅप मधून पुन्हा रेस सुरू आहे आणि आता मात्र प्रयत्न पुरे राहिले आणि त्याचमुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. 4 धाबांसाठी चौकार. नाही ना रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल काय सुंदर गॅप तिथे शोधला. अगदी गल्लीमध्ये क्षेत्रशेक होता आणि त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा एक फिल्डर तिथे तैनात केला होता आणि त्या दोघांच्या मधून चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल झाला आणि हा दुसरा चौकार पाहिला आपण या पहिल्या इनिंग मध्ये. हो इथं मात्र रनआउटची संधी आहे आणि यस फिंगर अप आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी जे भारती बाबा संघाच्या विरोधात खेळत असताना ओम साई स्पोर्ट्स संघाला सध्या 2 चौकार पाहायला मिळाले. नक्कीच कुठेतरी मात्र विकेट सॅक्रिफाईस करायची होती या ओमसाई संघाला आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झाला होता संतोष. प्रथमतः विश्वनाथ बाद झाला, तदनंतर संतोष बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू आता मात्र आपल्याला 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय नितीन पाटील. पहिला विकेट्स पाहिलं तर एका धाबेवरती बाद झाला होता आणि दुसरा विकेट्स 11 या आकड्यावरती बाद झाला. म्हणजे एक्झॅक्टली 10 धाबांची दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना आपण पाहतोय 11 धाबा दाफलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र पाहू शकाल मानवी समुंदर मात्र आपण पाहतोय जिकडे तिकडे पाहावा तिकडे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की समीर या स्पर्धेने मात्र खूप पुढे उंची गाठली आहे. त्या स्पर्धेचं नाव आहे धामणगाव प्रीमियर लीग 2024. हो आणि तसे स्पर्धा आता सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की इतका मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला, उदंड प्रतिसाद मिळाला खऱ्या अर्थाने सर्व ग्रामस्थांचा आणि बरेचसे उदयोन्मुख खेळाडू देखील आपल्याला बघायला मिळाले DPLच्या वतीनं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि याच्या पुढे मी म्हणेल ते प्लेयर पुढे जाऊन गावाचं प्रतिनिधित्व करतील
तिथून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय क्रिकेट खेळतील यात शंकाच नाहीये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. पाहू शकाल या ठिकाणी ऑन स्क्रीन आहेत आमचे मगनजी भुईर, प्रसिद्ध उद्योजक, लक्षा बैलाचे मालक यांना सुद्धा मात्र दाखवला जात आहे. चेहऱ्यावरती पहा किती गोड स्माइल आहे. अभिवादन स्वीकारत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज चेतन ठाकरे. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ चेतनच्या वतीने पाहायला मिळाला. तब्बल 5 सामनावीर पारितोषिक त्यांनी मात्र पटकावली. 5 सामन्यांपैकी एकही सामना आतापर्यंत पारदी बाबा संघाने मात्र गमावला नाहीये. परंतु ही लढत त्यांच्यासाठी मात्र डू और डाय आहे आणि लीग मॅचेस मध्ये अशा गोष्टी घडत असतात समीर. हो डेफिनेटली. आणि भारताच्या बाबतीत तर जास्तीत जास्त. हो यावेळेला हिट विकेट. फलंदाज पाहू शकाल या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी विकेट्स सक्रीबाज केलेले आहे सुंदर पाटील यांनी. कारण नवीन येणाऱ्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी इन करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी सुंदर पाटील आपले विकेट्स गमावली. हा तिसरा धक्का लागतोय. म्हणजे जे 3 फुटीबॉलचे खेळाडू होते ते मात्र आता बाद झाले आणि आता मात्र नितीन पाटीलच्या सोबतीला नवीन फलंदाज आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती प्रदीप आलेले आहेत. यस प्रदीपला आता येतो चेक. 11-3 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. 4 षटकांचा सामना आहे. चेतन खरं तर हावी ठरला या स्पर्धेमध्ये. डॉमिनेशन लेवल त्याची एक अलगच पाहायला मिळाली. याच्या पद्धतीने तो खेळत आला. पहिल्याच बॉलवर त्याला इथे देखील विकेट प्राप्त झाली. न्यू बॅटर आता प्रदीप मैदानामध्ये आला. 40+ खेळाडू आता बाद झालेत. आता इथून जर मी म्हणेल नितीन आणि प्रदीपला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. तसे नितीन या संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे अनुभव फार जास्त आहे. सो इथून आता त्याचा गेम प्लॅन काय असेल आणि एका बाजूला चेतन मला वाटतं जय पारधी बाबा संघाचा आयकॉन खेळाडू आहे त्याचा गेम प्लॅन काय असेल या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघा. एक महत्वाची सूचना आहे. ऍक्टिवा गाडीची चावी हरवलेली आहे. सचिन माली यांची ती आहे. जर कोणाला सापडले असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. हो नक्कीच. आणि जर तुम्ही दिली तर तुम्हाला जे हवंय ते पारितोषिक आम्ही देऊ या ठिकाणी. कारण सचिन माली यांचा नक्कीच. आणि थोड्याच वेळात धामणगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडम सरिता भोईर मॅडम यांचं शुभ आगमन होणार आहे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. जयजी भोईर यांच्या सौभाग्यवती. सध्या आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल आला विकेट नंतर. दरम्यान या ठिकाणी पडग्याचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि नक्कीच लोकप्रिय सोनार आहेत आमचे केवा शेठ इथे आलेले आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. आणि पडग्या पोलीस स्टेशनचे सन्मान्य KPI भाई गोरले यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. आपलं धामणगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. आणि ते मात्र पंच केला आणि पाठवला कव्हर पॉईंटच्या बाहेर. जबरदस्त फटका. 4 धावांसाठी हा चौकार. क्लासिकल फटका होता. जागा दिली आणि त्याचा फायदा उचलला. हलकीशी बीट दिली होती. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि चौकार प्राप्त करण्यात आला. बॅकफुटला गेले. स्ट्रोकला मॅन्युफॅक्चर केलं त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि चौकार प्राप्त केलं. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. आतापर्यंत चेतन ठाकरेने एकूण 3 चेंडू हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली होती. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू होता आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती इथे चौकार आलेला आहे. म्हणजे एकूण धावफलकावरती धाबा आपण जर पाहिल्या तर 17 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यात.
पाहू शकाल या ठिकाणी प्रदीप आणि नितीनची जोडी या किलपट्टीवरती आहे. आतापर्यंत नितीननं एकही चेंडू मात्र फेस केला नाहीये. प्रदीपनं 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून पहिले आपण एकूण 6 धाबा ऑनचा फटका चांगला आहे, हवेत केलाय, परंतु चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी. क्या बात आहे. चेतन ठाकरे मजबूत कडीवरती वार आता केला जातोय आणि योग्य असं म्हटलं जातं ना, मजबूत कड़ी पे आप वार करोगे तो बाकी की कड़िया अपने आप छूट जाएगी. आणि सध्या आता तेच कार्य प्रदीपच्या माध्यमातून चेतन ठाकरेवर आक्रमण. एक चांगली रणनीती मित्र म्हणून या ठिकाणी ओमसाई स्पोर्टच्या संघाच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत ज्या खेळाडूंना मात्र ही स्पर्धा गाजवली त्याच्यावरतीच आता मात्र कुठेतरी हल्ला बोल चढवला जात आहे आणि त्याच अनुषंगाने आता मात्र धावांचा वेग सुद्धा मात्र पूर्णपणे वाढवला जातोय. पुन्हा एकदा चेतन तयार. ओ यावेळेला समोर ओव्हर द बॉलर रेट. आणखी क्लासिकल फटका. सुपर बॅटिंग विदाउट प्रेशर खेळतोय सध्या तरी चेतन ठाकरेच्या विरोधात. आपण पाहतोय अटॅकच बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 22 आकड्यावरती 22 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ 4 ओव्हरचा सामना नॉकआउट स्टेजला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की भारतीय संघ बऱ्याच लीग स्टेज मध्ये पूर्णच्या पूर्ण मॅचेस जिंकत आलाय, मात्र नॉकआउट मध्ये तो परास्त झालाय आणि कदाचित आता तसं होणार का. पुन्हा एकदा चेतन. नितीनसाठी हा बॉल फुल टॉस होता, ड्राइव्ह केला, चांगला फटका, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डिंग चांगली होते, मात्र अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीनच्या बॅट मधून चौकार. पहा, मी प्रेक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण सीमेरेषेच्या मात्र बाहेर उभं राहायचं आहे. प्लीज सो कॉपरेट. कुठल्याही खेळाडूला मात्र कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये. पाहू शकाल प्रयत्न अगदी पायांचा वापर तिथे केला गेला, परंतु तदनंतर चेंडू वेगानं अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी 4 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावा परफेक्टली आहेत. 26 धावा आहेत धावफलकावरती 3 गडाच्या मोबदल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये आले होते 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला एकूण 15. 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आफ्टर 2 ओव्हर 26 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हे पहा, या ठिकाणी खाली देखील काही प्रेक्षक बसलेले आहेत. खुर्च्यांवर काही बसलेत, काही झाडांवर बसलेत. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज नयन गुलवी आणि नयन गुलवीसाठी प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी मिस्टर सुदर्शन केने यासकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज केला जाईल. नक्कीच सामना सुरू असेल. आम्ही 5 मिनिटे कॉमेंट्री या ठिकाणी मूड करतोय, परंतु सामना कंटिन्यू सुरू असेल पंचांच्या मॅचेससाठी. हो, काय जबरदस्त फटका, अगदी आकाशाला गवस निघाणारा फटका आणि पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. 7 धावांसाठी हा षटकार. प्रदीप ऑन फायर. धूम मचाने वाली बल्लेबाजी प्रदीप के बल्ले से. काय फटके येत आहेत अफलातून. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावच्या सौभाग्यवती सरिता जयेश भोईर मॅडम, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत धामणगाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये. तसेच आपण पाहतोय सुचित्रा भोईर मॅडम देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. अख्खा धामणगाव खेळेगा DPL ही स्पर्धा पाहतात आणि या गावच्या सरपंच मॅडम, प्रथम नागरिक सरिता भोईर मॅडम यांना तुम्ही पाहतायत. पुढे की ऑन द स्क्रीन तुम्ही पाहू या ठिकाणी पाहू शकाल, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्रथम नागरिक आहेत धामणगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच मॅडम सरिताताई जयेश भोईर मॅडम यांना तुम्ही तिकीचं ऑन स्क्रीन पाहू शकाल. त्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालं. त्यांचं आपण करूया धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत. आणि समीर अनेकेच आपण म्हणू शकतो की आता मात्र महिला वर्ग सुद्धा मात्र पाठीमागे नाहीत. त्यांचा पाऊल सुद्धा मात्र आता पुढे पडतोय आणि ही खरोखरच आपल्या भारतीय संस्कृतीसाठी मात्र चांगली बाब आहे. हो, अगदी बरोबर उल्लेख केलात. आणि तसे आपण बघितलं परवा जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेला वुमेन्स डे होता, महिला दिन होता, जागतिक महिला दिन होता.
त्यावेळेला देखील खूप चांगली माहिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिली. आता जसजशी वेळ मिळेल आपण माहिती देणारच आहोत. मार्क्सकडे मात्र वळणं इम्पॉर्टंट. हो नक्कीच नयनचं स्वागत केलं षटकारांना. इथे मात्र पाहू शकाल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा तिथे मात्र आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाला. कारण पहिला चेंडू वेगानं हाताला होता, त्याच्यावरती तुटून पडला होता फलंदाज प्रदीप, त्याने षटकार जोडला होता. आणि त्यानंतर दुसरा चेंडू मात्र पहा इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न नयन गुलवी करतोय. आणि अखेर त्याच्या या ओव्हरमध्ये हा पहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वार पलटवार बघायला मिळतीलच, कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. नॉकआउट स्टेजला आता ही स्पर्धा आलेली आहे. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलंय. नयन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी आडव्या बॅटने उडवलाय बॉलला स्क्वेअर लेगला. हा देखील चेंडू वेकेंड एरिया मधून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. धावांचा वेग आता धाबास पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप इथे मात्र दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितीन पाटील आणि प्रदीप मध्ये. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतायत. स्क्वेअर लेगचा फिल्डर वर होता, आताही त्याच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे इथून आता काय रणनीती असेल. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगला स्टॉप पाहायला मिळाला आणि एक धाव त्या दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 37 आकड्यावर. जबरदस्त बॅटिंग. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टनने सांगितलं की 50 पर्यंत आम्ही जाऊ आणि त्याच दिशेने वाटचाल आता सध्या सुरू केली. नितीन आतापर्यंत फक्त एकच बॉल खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतात. त्याचा मात्र क्लास त्या फटक्यावरती आपण पाहिला होता. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज नयन गुलवी आपल्या स्टेपमध्ये चुकत असताना त्याचमुळे पंचांच्या वतीने डेड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावसंख्या स्थिर आहे 3 गडी बाद 37. आणि यानंतर जो सामना असेल दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतोय जय हनुमान विरुद्ध निर्मित स्पोर्ट या पण नाणेफेकीसाठी. नयन पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस बॉल. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. भिरकावून दिला बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग सिक्सर. कोण म्हणतोय की या ठिकाणी नितीन पाटील पहिल्यासारखा मात्र खेळ प्रस्थापित करू शकणार नाहीये. 30 जलग आणि त्याचा सिग्नेचर स्ट्रोक पाहिला आपण. जसा चेंडू आला तसा मात्र त्या चेंडूला बाहेर पाठवलं आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी आता मात्र आपल्याला ओमसाई संघाच्या वतीने पाहायला मिळते. धाबाचा वेग आणि इथे मात्र पहा जिथे जिथे जागा तिथे तिथे मात्र आता मात्र आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र कुठेतरी चेतन ठाकरेच्या चेहऱ्यावरती आता मात्र थोडंसं आपल्याला दडपण सुद्धा पाहायला मिळतोय. नाही आता जय पारधी बाबाचा इंडिया बनतो की काय. आपण 2013च्या ICC इव्हेंट नंतर अशा बऱ्याचशा ICCच्या इव्हेंट पाहिल्या की जिथे लीग स्टेजच्या मॅचेस सर्वच्या सर्व जिंकतात, मात्र नॉकआउट मध्ये कुठेतरी कमी पडतात. आणि ते दुःख आजही आहे. 2019चं दुःख, 2023चं दुःख. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बद्द बॉल फरार होतोय. बंदुकीच्या गोळीच्या वेगानं बॉल सीमा पार चौकार. काय बॅटिंग करतोय. हा स्क्वेअर अँगल तुमच्या समोर सुरुवातीला फ्रंट लेग अलग केला आणि बरोबर बघितलं की हा पॉलीवर बॉल पुढच्या लेंथवर येतोय आणि त्याला बनवलं. एलिव्हेंट प्रॉपर झालं नव्हतं, मात्र गॅप शोधला. चौकार तिथे मिळाला. 4 ने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 47 वर 47 रन्स. आणि नयन गुलवीचा आपण जर स्पेल पाहिला तर सर्वात मागणा स्पेल पाहिला आपण. तब्बल 21 धावा त्याने मात्र एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. खूपच मागणा षटक. आणि पाहू शकाल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकाची लढत आणि शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज मंगेश बुधर. यानंतर पुढील जो सामना असेल जय हनुमान विरुद्ध निर्भीड स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हो इथं मात्र स्लॉग स्वीकारण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे पटक्याला आणि त्याचमुळे शत्रशक चेंडूखाली गिरकी घेतोय. मिस चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चौकार या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येकी बॉलवर आपण बघितलं तर आक्रमणच करण्याचा प्रयत्न राहिला, विशेष म्हणजे प्रदीपच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत त्यानं चेंडू फेस केले तिथे 9 आणि 9 पैकी 6 बाउंड्रीज आहेत, 5 बाउंड्रीज आहेत, त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार. चौकार आला आणि या चौकाराच्या साईडने मात्र 50 धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 51 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथं मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटकाल, परंतु लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडला झेल आणि एक चांगला इनिंगचा मात्र अंत होत असताना फलंदाज प्रदीप इथे मात्र बाद होतोय. बडे मॅच का बडा प्लेयर, जबरदस्त डाव त्यानं साकारला. प्रदीप या ठिकाणी बाद होण्यापूर्वी त्यानं धावा बनवल्या, तब्बल 24 धावा आपल्या संघासाठी. महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलंय टीम ओम साई 11 संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती आहे, आपण पाहतो या ठिकाणी 51 आणि 51 ला हा 4था धक्का. आता अंतिम षटकामध्ये कुठेतरी नितीन देखील स्ट्राईक इन शोधत असेल, कारण आतापर्यंत नितीननं फक्त 3 बॉल फेस केलेत आणि 3 बॉल मध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. चांगला डाव पाहायला मिळाला. हो, या वेळेला थोडीशी मिस्टेक झाली आहे विकेट कीपर कडनं. आपण पाहतो एक धाव चोरून पूर्ण केली आहे. गणेश भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. नितीन पाटीलला प्रत्येक सिक्सरला 1000 रुपये, तसेच राजन पाटील आणि दीपक भोईर यांच्याकडनं देखील, दीपक भोईर कशिवलीचे आहेत, त्यांच्याकडनं देखील नितीनला पारितोषिक दिलं जाणार आहे. मात्र यावेळेला अपील झाली आहे, फलंदाज बाद, विकेटचं पतन. नितीन पाटीलसाठी पारितोषिक लागली, मात्र तो खेळाडू बाद होतोय. बिग विकेट. म्हणजे कुठेतरी नितीन पाटीलच्या खेळीला नजर लागली असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. आणि पाहू शकाल हा सेलिब्रेशन पहा, अगदी कॅरिबियन स्टाईलनं सेलिब्रेशन यष्टीरक्षकाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. आणि खूप मोठी विकेट, शार्क मासा गलाला अडकलाय जय पारदेबाबा संघाचे, असं म्हणायला हरकत नाहीये. बिल्कुल बिल्कुल सही कहा, बड़ी मछली. नितिन पाटिल जिस तरह से बल्लेबाजी कर रहा था, ऐसा लग रहा था कि 60 के ऊपर स्कोर जाएगा, लेकिन यहाँ से वापसी, अच्छी वापसी मंगेश के द्वारा. मंगेश भूदर गेंदबाजी करते हुए अच्छी वापसी मंगेश ने करके दिखाई. 2 विकेट चटकाई, वेल सेट बल्लेबाजों को आउट किया. हा बिलकुल जबरदस्त वापसी आपण या ठिकाणी म्हणू शकतो या समीर गोलंदाज मंगेश बुदरच्या वतीने, कारण पहिल्या चेंडूवर ते चौकार आला होता, परंतु त्यानंतर अतिशय चांगल्या लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळते. इथे यष्ट्या दाखवल्या, यष्ट्या दांडी गोल. और एक बल्लेबाज को लौटना पड़ेगा. क्या गेंदबाजी हो रही है, वापसी हो रही है इस बार जय पारदी बाबा की. असं वाटतं की आता मात्र नक्कीच जय पारदी बाबा सुद्धा संघ जो सामना सुरू आहे तो मात्र नक्कीच पाहतो की काय कमबॅक करतायत. 52 वरती 5 धक्के आता मात्र या ठिकाणी लागलेले आहेत ओम साई या संघाला. नए बल्लेबाज आकाश बल्लेबाजी करने के लिए. पारी के आखिरी गेंद यहाँ से बहुत ही बेहतरीन वापसी होगी, मैं कहूंगा, जिस तरह से कमबैक हुआ है गेंदबाज मंगेश के द्वारा. यूं ही नहीं तो 5 मैचेस जीते, इसी तरह से तूफानी खेल देखने को मिला और उसी की वजह से ये जय पारदी बाबा टीम अभी तक अनबीटन. आणि जो संघ जिंकेल तो संघ 4 टॉप मध्ये सुद्धा मात्र प्रवेश करणार आहे. म्हणजे इथून एक थाटा माटाना एक ट्रॉफी तरी आपल्या गावामध्ये नक्कीच घेऊन जाईल, त्यात काही शंका नाहीये. गांव में तो टूर्नामेंट चल रही है, तो फिर गांव में रहने ही वाली है. और एक डंडा गया,
ये इवनिंग वॉकिंग के लिए बल्लेबाज आणि या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण केली समीर. मंगेश बुदरजी, तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. क्या बात आहे. भाऊ शेंदडकडनं मंगेशला 500 रुपये आलेले आहेत. बोला गणपती बाप्पा. आई गावदेवी माते की गावदेवी माता प्रसन्न. धामणगाव प्रीमियर लीग, अख्खा धामणगाव खेलेगा और पूरा धामणगाव देखेगा. क्या बात आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण. आणि तुम्ही पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ही वातावरण पहिल्या डावाचा इथे मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 52 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या ओम साई संघानं. आणि धाबांचा पाठलाग करण्यासाठी आता या ठिकाणी जय पारधी बाबा संघाला 53 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आणि आपण पुढील सामन्याची नाणेफेक इथे संपन्न करतोय. जय हनुमान विरुद्ध निर्मित स्पोर्ट या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अनेक महत्वाची सूचना आहे. पहा, खेळाडू कक्षामध्ये कुठलाही इतर प्रेक्षक बसणार नाहीये. जो फलंदाजी करणारा संघ आहे तोच संघ तिथे बसेल. त्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू अथवा प्रेक्षक तिथे थांबणार नाही. प्लीज. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आम्ही विद्यमान सरपंच मॅडमांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. प्रथम नागरिक आहेत दामणगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सरिताताई जयेश भुईरे मॅडम आहेत. आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिल्या तर सौभाग्यवती त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करूया. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. सरपंच मॅडम यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे आणि एका बाजूला डीपीएल, दुसऱ्या बाजूला धामणगाव प्रीमियर लीग. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. डीपीएल असं कॉल आहे आणि मी पाहुण्यांना विनंती करेन की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान बाबत नाणेफेकी जिंकलेली आहे. 4 ओव्हरची मॅच नॉकआउट खेळतायत. आता काय निर्णय असेल? फिल्डिंग ओव्हरऑल आता कसा एक्सपिरियन्स आला आणि आता कशा पद्धतीचा खेळ सुरू आहे? काय परत विचार. खरं तर लीग स्टेज मध्ये खेळत असताना कसा अनुभव आला आणि यापुढे काय प्लॅन असेल? प्रवास हा खूप खडतर झाला आणि अनुभव तर भरपूर आला. मग आता इथून लीग स्टेज मध्ये जे खेळाडू खेळले तेच असेल की तुला काही बदल करायचे वाटतात? नाही, तेच तेच. शुभेच्छा असतील. मी जास्त वेळ घेणार नाही. टॉस तुम्ही गमावलेला आहे. प्रथम तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. टॉस हारलो असेल तरी पण आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 40+ जाण्यासाठी कुठला असा बॅटर असेल की चांगली बॅटिंग करेल? दीपक आहे, बबले आहे, विजय आहे, सुधाकर भाऊ आहे आणि किरण. शुभेच्छा तुला देखील असतील. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम जय हनुमान स्पोर्ट्सनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. चेक प्लीज. आमच्या VIP कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला जे काही टू व्हीलर्स आहेत त्यांना मी विनंती करतो त्या चालकांना की आपण तिथून गाड्या बाजूला पार करायच्या आहेत. कारण त्या ठिकाणी टेम्पो आलेला आहे. आणि नक्कीच मी विनंती करतो की प्लीज आपण त्या सर्व गाड्या तिथून मात्र बाजूला करायच्या आहेत. थँक्स फॉर DJ सूरज. नक्कीच तुम्ही आमची काळजी केली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तर दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात केली जात आहे. एकूण 53 धाबांचा पाठलाग करायचा आहे
जय पारदी बाबा या संघाला आणि सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र हाताळला. पहिला चेंडू स्वेर होता वाईटच्या स्वरूपात आणि दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. हो पुन्हा मात्र बागफुटा जात असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. स्वप्नील आणि संतोष हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि गोलंदाज आहे विश्वनाथ. हो चांगला फटका आणि या ठिकाणी पाहू शकाल चांगले प्रयत्न सुद्धा झाले होते अगदी शॉर्ट मिड विकेटला. हो जरूर आपण त्या ठिकाणी पाहतोय की सफल झाला होता ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढी चांगली फिल्डिंग ही पाहायला मिळाली. हो काय एफर्ट लावलाय एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय आणि काय चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र आपल्याला गोलंदाज विश्वनाथच्या वतीने पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्वेर आल्यानंतर पुढील सलगचे 3 चेंडू मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी आणि खूप मोठं लक्षाचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. तब्बल 53 धाबा तिथे मात्र जोडायचे आहेत आणि इथे मात्र शपल होऊन हो केलाय. फटका दर्जेदार आहे आणि लॉंग लेगच्या बाहेर पाठवलाय 7 धाबांसाठी षटकार. गरजेचे आहेत कारण पॉवर प्ले मध्ये योगी जितक्या जास्त रन्स येणार तितका मी म्हणेल बेनिफिट आणि येणाऱ्या षटकांमध्ये तुमचा दबाव कमी होऊन जाईल. आणि त्या फटक्यांसाठी आता सुरुवात केलेली आहे फलंदाजांना असंच म्हणावं लागेल. संतोष आहे ऑन स्ट्राईक वरती पाहू शकाल. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र एक दर्जेदार स्ट्रोक पाहतो आपण. या चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र निघून गेला 4 धाबांसाठी. 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे कारण जेवणाची गाडी आलेली आहे. चला सामना आपण नक्कीच आपण या ठिकाणी एकीकडे खेळ सुरू असेल आणि दुसरीकडे आपण जे पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण या प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. पाहू शकाल आज खूप मोठी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सव सरिता मॅडम जयेश भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तसे या ठिकाणी शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. पप्पू माली, महेश शेटमाली आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी भावेश धामणे आणि पप्पू मुकादम यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आपण करूया स्वागत. तर आपण या ठिकाणी समीर स्वागत सन्मानाकडे बोलत आहोत. पाहू शकाल विद्यमान सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पाहू शकाल त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी मिस्टर निलेश सोरगे आपणास करतोय की आपला शुभ असते आपण सरपंच मॅडम यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. आज खूप मोठी उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. प्रथम नागरिक धामणगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडम यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. तदनंतर सरपंच मॅडमांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांच्या सहकारी मॅडम आलेल्या आहेत. सौ
सुचित्रा शैलेश भुईर मॅडम आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. आणि ह्या सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी सन्माननीय सचिनजी भुईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सुचित्रा शैलेश भुईर मॅडमला आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मॅडम आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पुढील सन्मान सन्माननीय धामणगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय राजेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी धामणगावची ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय जय शेठ भुईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आज धामणगाव प्रीमियर लीगची ही शेवटची गोड रात्र आहे आणि पाहू शकाल अनेक संख्येने पाहुणे मंडळी आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर निलेशजी भुईर ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये नेटची सुविधा अडकीचं लाभलेली आहे. चांगलं योगदान आहे त्यांचं आणि विनामूल्य सेवा आहे. सन्माननीय निलेशजी भुईर साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. सचिन शेठ भुईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत. जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 17 धावा. एक क्षण असं वाटलं की रेश्मा मयेकर मॅडम आलेत, ज्या पद्धतीने आवाज आला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17. फ्रेंड्स मूवीज या वाहिनीवरून तुम्ही स्पर्धा पाहतायत आणि खरोखरच अगदी चांगला उल्लेख केला योगीजी यांनी की आज गोड रात्र आहे. मात्र आनंदाचा जो गोड क्षण आहे तो कुठल्या फ्रँचायझीसाठी. धामणगाव तर खुशच होणार आहे कारण ट्रॉफी धामणगाव मध्येच राहील, कारण तीळ मात्र शंका नाही, गावची स्पर्धा आहे. मात्र फ्रँचायझी आणि महत्वाचं म्हणजे लकी ड्रॉची बाईक. नक्कीच परंतु या ठिकाणी धामणगावाचा विजय झाला, या स्पर्धेचा विजय झाला, त्यात मात्र तिलभर शंका नाही. समीर ज्याप्रमाणे पूर्ण आयोजकांनी या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतलेली होती त्या मेहनतीचं फळ आज मिळालेलं आहे, त्यात काही तिलभर शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सय्याद नितीन. नितीनचा हा बॉल वेगवान होता. पायात टाकण्याचा प्रयत्न, वळवल्या बॉलला मिड विकेटला चेंडूला पाठवलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चांगल्या प्रकारे चेतन खेळला या स्पर्धेमध्ये. महत्वाचं म्हणजे की बॉलच्या मेरिटवर खेळतोय तेव्हा लो फुल टॉस होत होता आणि महत्वाचं म्हणजे पहिला बॉल तो फेस करत होता. कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं होतं आणि 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 2 ने पुढे सरकली. धावफलकावरती 20 धावा, 20 रन्स. 53 धावांचा इथे पाठलाग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाहू शकाल हा फटका सुद्धा चांगला आहे आणि डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं, परंतु पहा एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. तुमच्या बॅटमध्ये जर मोठे फटके येत नसतील तर तुम्ही सिंगल डबल तेरी धाबा घेणं गरजेचं आहे. आणि तो खेळ आता मात्र या ठिकाणी आपल्याला जय पारधी बाबा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता धावफलकावरती दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहू शकाल 13.17च्या सह्यानं धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. एक गडी बाद एकूण 22 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर आता चेतन देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा बॉलला वळवलंय, दिशा देत असताना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉलला अडवला जाणार. वेल होती फलंदाजांकडे सिंगल कंप्लीट करण्याची. बॉलच्या मेरिटवर खेळतोय. जेव्हा जेव्हा चांगले बॉल येतील त्याच्यावरती सन्मान दिला जातोय आणि कदाचित आता तो वाट बघत असेल की खराब बॉल कधी येणार. मात्र मी म्हणेल तेवढाही वेळ नाहीये. रन्स आता तुम्हाला 53 करायचे आहेत. इथे आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला आणि दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे अजूनही, कारण एक नो बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला होता या ओव्हरमध्ये. टीमची टोटल तुम्ही पाहताय 23 वर 23 रन्स. म्हणजे येणारे 13 चेंडूचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी इथून 30 धाबांची आवश्यकता आहे. परंतु चेतन ठाकरे थोडासा वेल घेतोय, म्हणजे तो चांगल्या वेळेची वाट पाहतोय आणि असं वाटतं की मात्र ती वाट पाहिल्यानंतर मात्र आपल्या ज्या खेळीने त्याला ओळखतोय आपण या प्रीमियर लीगमध्ये ती खेळी कदाचित त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण आतापर्यंत 5 सामन्यांपैकी 5 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याने पटकावलेले आहेत. इथे मात्र पहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र आता मात्र आपल्याला आकाशामध्ये ड्रोन कॅमेरा सुद्धा पाहायला मिळेल प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा धावफलकावरती, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी इथून जय पारधी बाबा संघाला 30 धाबांची गरज आहे. 12 मध्ये आता 30 बनवाव्या लागतील सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी. आणि कुठला संघ असेल जो अंतिम 4 मध्ये पोहोचणारा पहिला ठरेल. जय पारधी बाबाच्या विरोधात तुम्ही ओमसाई अशी लढत पाहतायत. सध्या तरी मी म्हणेल पाडं थोडंसं जड आहे ओमसाईचं, कारण धावांचा पाठलाग होतोय. अंडर फ्लड लाईट धावांचा पाठलाग करणं भरपूर कठीण असं. मात्र
महत्वाची गोष्ट की चेतन ठाकरे अजूनही मैदानामध्ये आहे. 3 बॉलमध्ये 5 वर तो सध्या बॅटिंग करतोय. पहा जिकडे तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतायत. असं वाटतं की धामण गावामध्ये एकही पुरुष नसावा, एकही छोटा मुलगा नसावा. सर्वजण आता मात्र या मैदानाकडे वाटचाल करतात या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. पहा मानवी समुंदर, काय जबरदस्त मात्र हा नजारा आहे. सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. अनेक संख्येने मात्र महिला वर्ग सुद्धा मात्र आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्या गावातील सर्वजण आता मात्र ही स्पर्धा सुद्धा एन्जॉय करतायत. त्या सर्व महिला वर्गांचा सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. चला खेळाला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज सूरज गुलवी आलेले आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. ऑन स्ट्राईक वरती आहे चेतन ठाकरे. आकोटापदा चेंडू होता, त्याच्यावरती पूल केलाय. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू काऊ कॉर्नरच्या बाहेर निघून जातोय. इट इज कडक. क्या बात है, मॅक्सिमम. पाहत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी सूरज गुलवीचं स्वागत केलं षटकारानं. 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा केलेला बाकी आहे. इथे मात्र पहा, तुम्ही षटकार मारू शकता तर आम्ही सुद्धा इथे निर्धाव चेंडू टाकू शकतो. हे सांगत असताना सूरज गुलवी याने सुद्धा मात्र ही स्पर्धा गाजवली. सूरजला मात्र विसरून चालणार नाहीये. वन बाउन्स फॉर द ओव्हर. थोडंसं करेक्शन आहे. अनुज आहेत नो प्रॉब्लेम. सूरज नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच धावत आले आणि आम्हाला नक्कीच त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितली. परंतु इथे मात्र पाहू शकाल फटका मिस टायमिंग आहे. चेतन ठाकरेची विकेट धोक्यात आहे. परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन मात्र चेंडू सेफ लँडिंग झाला आणि 2 धाबा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. इथून मात्र जय पार्थिबाबा संघाच्या फलंदाजांना आता मात्र प्रयत्न करावा लागतील, कारण धाबांची संख्या आता मात्र आपण जर पाहिली तर जागली. 31 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे येणारे आपण चेंडू जर पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धाबांची गरज. 9 मध्ये 22 आता बनवाव्या लागतील. नाही, चर्चा आपण करतो ना की ही जी जोडी आहे मैदानामध्ये खूप चांगली भागीदारी होते या 2 खेळाडूंमध्ये. ती भागीदारी अत्यंत महत्वपूर्ण होती आणि ही भागीदारी कुठेतरी असं वाटतं की विजयाकडे जाऊ शकते. हो नक्कीच, कारण संतोषी सुद्धा मात्र चांगला खेळ इथे मात्र सादर केला आहे. आपण पाहिलं तर संतोष सुद्धा मात्र 40+ आहेत, परंतु त्यांनी चांगली साथ चेतनची दिली. इथे मात्र फटका सुद्धा चांगला पाला म्हणतोय. वाणीश मिडुकरला मात्र फिल्डर तिथे सज्ज आहेत. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय संतोष आणि अशा रीतीनं जय पार्थिबाबा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. शकतो की ओमसाई संघाच्या बाजूने 70% हा सामना आहे, कारण अंडर फ्लड लाईट एका ओव्हरमध्ये 20 धावा चेझिंग करणं फार फार कठीण आहे, मात्र अशक्य नाही. 9 बॉलमध्ये सध्या 15 वर बॅटिंग करतोय चेतन. वैभव भगत आपण संपर्क साधा.
पाणी पाजलं जात आहे, परंतु या मॅच मध्ये कोण कोणाला पाणी पाजेल? पाणी पिलाना समीर एक तो बहाना होता है, उसके पीछे बहुत से राज होते हैं. परंतु या ठिकाणी पाहू शकाल पाणी पाजल्यानंतर मात्र काय रणनीतीमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळेल, कारण 6 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. डू और डाय सिच्युएशन. चला लगेच फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे, जास्त वेळ आपण खर्च करू नका. सहा बॉल मध्ये 20 करायचे. 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत 33 आलेत. थोडासा मी म्हणेल या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने कंट्रोल हवा होता तो कंट्रोल मिळवला अनुजनं. एक षटकार जरूर आला होता त्याच्या विरोधात, मात्र मंगेश भूदरने काय गोलंदाजी केली. जबरदस्त स्पेल त्याचा आज पाहायला मिळाला पहिल्या सत्रामध्ये. इथून आता गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटकामध्ये गोलंदाज आकाशचा वापर या ठिकाणी केला जातोय. आकाशवर आता मी म्हणेल दबाव तेवढा नसेल कदाचित, कारण 20 धावा आहेत त्याच्याकडे वाचवण्यासाठी. हो नक्कीच, परंतु थोडंसं प्रेशर समीर नक्कीच त्याच्यावरती पाहायला मिळू शकेल, कारण समोर चेतन ठाकरे आहे आणि ठाकरे मात्र ब्रँड आहे. त्याने मात्र पुन्हा सिद्ध केलं आहे आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आगास केलाय षटकारानं. मॅक्झिमम हिट, व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. मिनी हेलिकॉप्टर होतो आणि सरळ बॉल पाहतोय आपण ब्लॅक स्क्रीनला, साइड स्क्रीनला धडकणारा षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 5 बॉल मध्ये 14ची गरज. पूर्ण लीग मॅचेस मध्ये हा एकटा खेळाडू लढलाय आणि त्या लढाऊ वृत्तीला सलाम असेल. वन मॅन आर्मीचा रोल या लीग मध्ये आपल्याला चेतन ठाकरे वतीने पाहायला मिळाला आहे. परंतु या ठिकाणी वाघाची शिकार, बॅटची केडा आणि मैदानाच्या आतमध्ये पहा सेलिब्रेशन बनताय मेरे बॉस. वाघाची शिकार केली आहे ओम साई संघानं. क्या बात आहे. वार पलटवार सुरू राहतीलच आणि हा पलटवार हा ठोसा दिलाय गोलंदाजानं. आणि अनिकेत आपण चेतन ठाकरेच्या चेहऱ्यावरती हावभाव पाहू शकता. नक्कीच त्याने चांगला खेळ इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु मॅच फिनिशर मात्र ठरला नाहीये. आणि आता मात्र समीकरण 4 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. आणि यासाठी आपण जर विचार केला तर ओम साई संघासाठी चांगली बाब आहे, कारण नवीन फलंदाज आता खेळपट्टीकडे येईल आणि त्याला मात्र हा कारनामा इथे मात्र करावा लागेल. खरं तर योगी आपण पाहतोय की तो विकेट टेकिंग बॉल नव्हता, जास्त आखोडी देण्याचा प्रयत्न वेगही नव्हता, मात्र फार अर्ली खेळला. बॅटर थोडस लवकर खेळण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे तो फसलाय. नक्कीच फसला म्हणण्याच्या ऐवजी त्याला फसवलं असं सुद्धा म्हटलं तर चांगली बाब आहे, कारण या अनुषंगाने पहिल्या षटकावरती नक्कीच गोलंदाज आकाशच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट तिने मात्र प्राप्त केली. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल चार बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आता 14ची गरज आहे. आता वेळ जास्त घेत आहेत ओम साई टीम प्लीज. आतापर्यंत अनबिटन आहेत आपण पाहतोय जय पारदी बाबा, मात्र या लढतीमध्ये आता चेतनच्या बाद होण्यानं थोडासा सन्नाटा शांतता पाहायला मिळाली आहे. आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला, वळवल्या बॉलला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेटचा फिल्डर येतोय बॉलमध्ये. एकच धाव. हो नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल वडपेगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व मिस्टर शेखरजी डोंगरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी समीकरण पहा, 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र इथून 13 धावा जोडायच्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर निलेशने सुद्धा मात्र चांगला खेळ प्रस्थापित केलाय, परंतु या ठिकाणी मात्र प्रेशरला जुगाडावा लागेल आणि प्रेशर सिच्युएशनमध्ये चांगला खेळ इथे मात्र आता निलेशला करावा लागेल. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज. अतिशय सुंदर वापसी आकाशकडनं आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र गोलंदाजावरती आपल्याला दडपण पाहायला मिळू शकेल, परंतु त्याने कमबॅक करून दाखवलं. आणि आता मात्र 3 मध्ये 13ची आवश्यकता आहे. चेंडू खाली राहिला आणि ते मात्र पाहू शकाल धाव तिथे मात्र घेतली नाहीये निलेशनं, म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आता मात्र 13 धावांची आवश्यकता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय.
काय जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी नक्कीच आपण जर या वर्ल्ड कपचा विचार केला तर भारतीय संघाने तब्बल 10 सामने जिंकले होते आणि 11व्या सामन्यामध्ये त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आणि ती स्थिती आता मात्र जय पारधी बाबा संघाची आपण पाहतोय कारण लीग स्टेजवरील सर्व सामने त्यांनी जिंकले आणि आता मात्र नॉकआउट मध्ये त्यांचा संघ बाग फुटबॉलला आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून हे चित्र टिपले गेलेले आहेत, हे दृश्य तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल. असं वाटतं की एखाद्या हेलिकॉप्टर मध्ये बसून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. काय दृश्य आहेत, विहंगम दृश्य आणि पूर्णपणे आपण जर पाहिले तर ही क्रीडा नगरी सजलेली आहे, नटलेली आहे आणि या रजनीमध्ये पाहू शकाल न्हावून गेलेले आहे. काय जबरदस्त दृश्य. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट. ओ या ठिकाणी काय घडलंय, पंचांचा नो बॉलचा इशारा. मॅच ऑन आहे समीर, कुठे जाऊ नका, पाहत राहा दामणगाव प्रीमियर लीग 2024. 2 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 12 धावांची गरज. क्या बात आहे. ही चूक होती की घोडचूक होती, येणारा काळ सांगेल. या पुढचा बॉल फ्री हिट देखील असेल. यालाच म्हणतात क्रिकेट. कधी काय घडेल, जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत आपण कुठल्या संघाला विजय घोषित करू शकणार नाहीये. सध्या आपण खेळाडू कक्षामध्ये हे दृश्य पहा. टेन्स आहे, कोणाच्या हात तोंडात आहे तर कोणाच्या हात ट्रॅकच्या खिशात आहेत, कोणाच्या हात पाठीमागे आहेत तर कोणाचे पाऊल टाचांवरती आहेत. 2 चेंडू मध्ये 12 धाब्यांची गरज. फिनिट चेंडू आहे आणि त्या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर एक धाव मात्र पूर्ण झाली. पंचांचा बायचा इशारा. जबरदस्त जबरदस्त वापसी. सेलिब्रेशन सुरू झालंय. स्वप्नील भोईरच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्ट दिसते, कारण जय पारधी बाबा संघ आता अडचणीमध्ये म्हणजे जवळजवळ आता पराभवाच्याच खाईमध्ये तो पडतोय. याला संबंध क्रिकेटचा खेळ, कधी क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाही. आणि या ठिकाणी पहा टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. या संघाचं नाव आहे ओम साई. अभिनंदन सुंदरजी पाटील, अभिनंदन ओम साई स्पोर्ट धामणगाव. आणि हार्ड लक चेतन ठाकरे, हार्ड लक जय पारधी बाबा धामणगाव.